Okay, so already we studied that in the last video that the tapeworms which are present in the intestine of the host. Suppose this is the intestine. Now this intestine, host's intestine is there. This is the wall of the intestine. Now here what happens, see, the wall of the intestine inside which the tapeworm is present. Intestine म्हणजे आपण याला लहान आतड मोठं आतड असं जे म्हणतो तर ते intestine which is a part of the digestive system, and we know the general function of the intestine which is helpful for digestion and absorption of the food material, digested food material. So suppose this is the tapeworm which remain attached here to the इनरमोस्ट वॉल ऑफ द इंटेस्टाइन. कारण इंटेस्टाइन काय असतं, एक हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं बरोबर. हे जे हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, आपण जर हे कट केला, हा ओपन केला, तर ही आतली बाजू झाली इंटेस्टाइनची. ह्याला तो जो पण काही टेपवर्म असेल तो इथे अटॅच असेल. म्हणजे सुरुवातीला आपल्याला तो दिसताना हा टेपवर्म आहे, अटॅच आहे, पण हा मध्ये प्रेझेंट आहे असा बरोबर. ह्या इंटेस्टाइनच्या हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये हे पॅरासाइट्स असे प्रेझेंट असतात. ओके, मग इथे ज्याप्रमाणे ह्या तुम्हाला डायग्राममध्ये दिसतं आहे की होस्टच्या आतल्या बाजूला, होस्टच्या इंटेस्टाइनच्या आतल्या बाजूला हा पॅरासाइट त्याला अटॅच झालेला आहे, टेपवर्म. नाउ दिस होस्ट विच सिक्रेट्स द सिक्रीशन, वी कॉल्ड इट ॲज अ म्युकस. सो व्हेन द सेल्स विच आर सेल्स ऑफ द intestine which are responsible for formation of mucus. Mucus is the sticky secretion. Okay, so this mucus which produces a surrounding or a protective layer. So when the food goes or when the food passes from here along with the digestive enzyme, so the digestive enzyme, they are not directly attacked on the tapeworm, but initially they come in contact with the mucus which is act as the outermost secretion, and that mucus is also secreted by the host itself. म्हणजे बघा, तो होस्टच्याच बॉडीमध्ये राहतो, होस्टच्याच बॉडीला स्वतःसाठी एक प्रोटेक्टिव्ह म्युकसचं लेअर तयार करायला तो भाग पाडतो. सो दॅट इज नोन ॲज द प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम, दॅट द पॅरासाइट इज फोर्सफुली which by forcing the host to secrete the mucus, and that mucus is act as a protective layer in case of the parasite, this parasite which is the tapeworm. Okay, so the another mechanism of the protection is there, that the digestive enzymes which are secreted by the body of the host, that digestive enzyme, effect of the digestive enzyme get neutralizes by the tapeworm by producing the anti-enzyme. एन्झाईम आणि अँटी एन्झाईम, जसं लॉक आणि की असतं. लॉक अँड की म्हणजे काय बघा, लॉक म्हणजे आपलं जे घराला आपण लॉक करतो, बाहेर जेव्हा जातो त्यावेळेला आपण काय करतो, कुलूप आणि चावी वापरतो. ते कुलूप आणि चावी, ज्या कुलपाची चावी त्याच कुलपाला आपण वापरतो. म्हणजे जर एखादं कुलूप असेल ते ओपन करायचं तर तुमच्याकडची कोणतीही चावी नाही, तर ते स्पेसिफिक चावी लागते. का? कारण आतमध्ये जे पण काही त्या चावीचे लिव्हर असतात, ते लिव्हर काय असतात, हे मॅच केलेले असतात. ओके, मग हा जो काही लॉक अँड कीची जी अरेंजमेंट असते, सेम इथे ह्या एन्झाईम आणि अँटी एन्झाईम. समजा हे एन्झाईमचं स्ट्रक्चर आहे फॉर एक्झाम्पल, तर ह्याला मॅच होणारं किंवा ह्याला ब्लॉक करणारं अँटी एन्झाईमचं स्ट्रक्चर तयार केलं जातं. हे कोण तयार करतं? हा एन्झाईम तयार होईल ह्या होस्टच्या बॉडीमध्ये, तो इंटेस्टाईनमधनं पास होतो आहे, आणि ह्या एन्झाईमचं फंक्शन न्यूट्रलाइज करण्याचं काम हे अँटी एन्झाईम करतात. हे अँटी एन्झाईम काय करतात, त्यांच्या ॲक्टिव्ह साईट ब्लॉक करतात. म्हणजे एन्झाईम आणि अँटी एन्झाईम हे असे ब्लॉक होऊन जातात, आणि मग हे ब्लॉकिंग झाल्यामुळे काय होतं, हा एन्झाईम कोणत्याही प्रकारचं डायजेशन करू शकत नाही. कारण एन्झाईमचं फंक्शन असतं ब्रेकडाऊन ऑफ द फूड मटेरियल कॉम्प्लेक्स इंटू सिम्पल फॉर्म. मग ते एन्झाईमचं जे मेन काम आहे ब्रेकडाऊनचं, ते होत नाही, आणि मग हा एन्झाईम जेव्हा त्याचं काम करू शकत नाही, ऑब्वियसली हा टेपवर्म सेफ राहतो. सो दी प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम इज वर्क बाय टू वे, बाय secreting the mucus by the gut wall of the host itself, or the endoparasites, they are produces the anti-enzymes, and these anti-enzyme neutralizes the effect of the digestive enzyme which is secreted by the host.
म्हणजे होस्टच्या डायजेस्टिव्ह एन्झाईमला न्यूट्रलाइज करण्यासाठी, त्याचा इफेक्ट होऊ नये त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी अँटी एन्झाईम सिक्रेट करतात. कोण? एंडोपॅरासाइट सिक्रेट करतात. ओके, सो दिस इज द फर्स्ट मेकॅनिझम. देन द पॅरासाइट्स विच कंटिन्युअसली रिन्यू द बॉडी कव्हरिंग. बघा पॅरासाइट किती हुशार आहे, ते काय करतात, दे आर रिमुव्हिंग देअर ओल्ड कव्हर अँड दे कव्हर देअर body again and again with the help of the new integument. And specifically the blood parasites, they can withstand the effect of the antibodies and the phagocytosis of the blood by the mechanism. Remember, blood parasites means the parasites which are present in the blood and they have to fight with the antibodies as well as with the phagocytes of the host. So this shows the renewal of integument. बघा किती प्रकारे ते स्वतःला प्रोटेक्ट करतात. एक तर म्युकस सिक्रेट करून घेतात होस्टच्या कडून, किंवा स्वतः अँटी एन्झाईम तयार करतात, किंवा त्यांचं इंटेग्युमेंट रिमूव्ह करत राहतात, रिन्यू करत राहतात, नवीन नवीन इंटेग्युमेंट आउटरमोस्ट प्रोडक्टिव्ह कव्हरिंग ते तयार करत राहतात. सो दॅट इज नोन ॲज अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम. देन द सेकंड थिंग इज दॅट osmoregulation. Now in general we know that the osmoregulation means maintaining the salt and water balance inside the body. Now here what happens, in case of the intestinal tapeworm, the osmotic pressure which is slightly higher than that of the surrounding medium. Okay, so it helps in absorption of the nourishment from their general body surface, from the surrounding. Now what happens, already we studied that this is the digestive part of digestive system, that is intestine, where the tapeworm is present. Now the osmotic pressure which is slightly higher, मग हा जो काही टेपवर्म आहे, ह्या टेपवर्मच्या बॉडीमधला जो काही ऑस्मॉटिक प्रेशर असतं, हे ऑस्मॉटिक प्रेशर हाय असतं बाहेरच्या सराउंडिंगपेक्षा. त्याच्यामुळे काय होतं, सी ड्यू टू दॅट व्हॉट हॅपन, the osmotic pressure which is slightly higher than the surrounding medium and which is helpful for absorption of the nourishment from the body of the general body of the body surface of the parasite. मग ते पॅरासाइटच्या ऑस्मॉटिक प्रेशर बॉडीमधला जास्त असल्यामुळे बघा मूवमेंट कशी होणार आहे, वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, हायर टू लोअर वॉटर मॉलिक्यूल इकडे मूव्ह होतील आणि त्याच वेळेला डायजेस्टेड फूडचे मॉलिक्यूल बाहेरून म्हणजे इंटेस्टाईनमधून होस्टच्या ह्या पॅरासाइटच्या बॉडीमध्ये जातील. ओके, लाईक दिस वे the digested food get absorbed by the tapeworm. So this is about the osmoregulation. So in case of osmoregulation, the osmotic pressure is very high, increases or it is very high. Then the third one, all these endoparasites, they shows the they are able to present in anaerobic condition. Okay, so they shows the anaerobiosis, means they are able to remain alive below or in between the pH 4 to 11, and this much of pH is tolerable by the parasites. And if the oxygen level is decreases, O2 level, though it is decreases, they are able to withstand in that low oxygen level. Okay, and in absence of oxygen, by the process of fermentation of the glycogen, the glycogen which is broken down into lactic acid. So fermentation occurs.
इन द बॉडी ऑफ द पॅरासाइट. पॅरासाइटच्या बॉडीमध्ये फर्मेंटेशन होतं, म्हणजेच काय, जो ग्लायकोजन असतो त्या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतं. का? कारण ऑक्सिजन कमी आहे ना तिथे. ऑक्सिजन कमी असताना ऑक्सिडेशनची प्रोसेस ऐवजी फर्मेंटेशन होतं. जसं बाकीच्या ॲनिमल्समध्ये फूड स्टफचं ऑक्सिडेशन होतं, इथे पॅरासाइट्समध्ये काय होतं आहे, these animals they shows the anaerobiosis, and due to that they are remain alive in the pH 4 to 11, and it shows the process of fermentation where the glycogen is get converted into the lactic acid. So this is the next. Then the fourth one is there, which is known as the neoteny. Now here it is a special phenomenon where the larva of the parasites, they are capable to reproduce and they are able to produce as the next generation. Generally बघा, developing stages they are unable to reproduces unless and until that animal become adult. बाकीच्या ॲनिमल्समध्ये काय होतं, ओनली adults means fully developed animal which is able to reproduces and they produces the young ones. But here not only adults but the larva also able to reproduce and they are able to produce the new generation. म्हणजे पुढच्या जनरेशनचे ॲनिमल तयार करण्याचं काम लार्वा करतात. ॲडल्ट बनायच्या आधी लार्व्हल स्टेज जी असते ते लार्व्हासुद्धा नवीन जनरेशन तयार करू शकतात. ओके, मग जसं आपण म्हणू की आपल्याला एक तुम्हाला समजावं म्हणून बघा, जोपर्यंत ॲडल्ट बनत नाही, मॅच्युरिटी येत नाही, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स मॅच्युअर्ड बनत नाही, तोपर्यंत कोणताही ॲनिमल नवीन जनरेशन तयार करू शकत नाही. पण इथे काय होतं आहे, इथे एक्झॅक्टली अपोजिट होतं आहे की लार्व्हल स्टेजला म्हणजे ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन डेव्हलप झालेले नसताना, ते इमॅच्युअर्ड असतानासुद्धा लार्व्हा नवीन जनरेशन तयार करू शकते. दॅट इज नोन ॲज प्रोसेस ऑफ निओटेनी. सो द निओटेनी इज प्रेझेंट इन केस ऑफ द parasitic mode of the platyhelminthes. Then the next, that is the high fertility. See, the animals, they are showing the high fertility. The parasites, they develop the enormous fertility and they producing millions of the fertile eggs, and out of the many millions of the fertile eggs, few of them they are able to alive, they are just undergo the process of development and formation of the new organism. Because we know that why these animals they require high fertility, because they required more than one host to complete their life cycle. म्हणजे समजा एखादा पॅरासाइट घेतला तर त्या ह्या पॅरासाइटला त्याचं स्वतःची पूर्ण एगपासून ॲडल्ट बनेपर्यंत ही जी काही पूर्ण लाईफ सायकल आहे, एग टू ॲडल्ट बनण्यासाठी त्याला समजा 4-5 होस्ट लागत आहेत, 1 2 3 4 5 होस्ट लागतात. इट इज नॉट व्हेरी इझी टू फाइंड आउट द नेक्स्ट होस्ट, अँड सिन्स मेनी मिलियन्स ऑफ एग्स दो दे आर प्रेझेंट हिअर नाउ अप टू not every egg is reached up to the adult stage. Why? Because not every egg undergo the process of development, because they are unable to reach up to the होस्ट नंबर 1. जोपर्यंत होस्ट नंबर 1च्या बॉडीमध्ये जात नाही हे एग हॅच होत नाहीत. ते एगच्या फॉर्ममध्ये राहतात आणि एका ठराविक काळानंतर त्यांच्यातला जो लाईव्ह एम्ब्रिओ असतो त्याची डेथ होते. म्हणजेच ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्यांना हा 1 नंबरचा होस्ट गाठावा लागतो. म्हणजे एग नाही स्वतःहून कुठे जाणार आहे, तो होस्ट त्या एगकडे येणार आहे. पण कधीकधी असं होतं त्याच्यातल्या काही एग त्या होस्टच्या बॉडीमध्ये जातात, त्यातले काही जिवंत राहतात, काही मरतात, काही इथेच मरतात एन्व्हायरमेंटमध्ये जिथे ते एग लेड केलेले असतात. मग 1 नंबरच्या होस्टकडून 2, 2 नंबरच्या होस्टकडून 3 असं करत करत काय होतं, ते खूप कमी थोडेच जिवंत राहतात आणि अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके ॲडल्ट बनतात. ओके, अँड सिन्स द ॲनिमल दे शोज द हाय फर्टिलिटी टू कंटिन्यू देअर रेस. ओके, because though they produces large number of the eggs, it is not possible that every egg will develop into adult due to the many different types of the barriers, natural barriers. And since these male and female both adults, they shows the high fertility. The next point is egg transfer or infective stages. Now here what happens, see, the eggs which are laid by the adults,
they transfer to the host or up to the last host by the two processes. The less common active transfer process is there, and most common, that is the passive transfer. Now in case of the active transfer, which is the very less common method, the infective stages which are actively transferred to the final host. Okay, so these stages, they are actively goes towards the finally towards the final inside the body of the final host. So the larval stages of the parasites, they pour directly through the skin, okay, of the host. म्हणजे डायरेक्ट फायनल होस्टच्या बॉडीमध्ये ते डायरेक्ट एंट्री करतात बाय पोरिंग or by entering through the skin. Okay, for example, the larva of the hookworms. Okay, so the larva of the hookworm, they directly entered to the body of the final host. They entered through the skin, or by penetration of the skin, they directly entered into the body of the final host, and that is known as the active transfer. Now in case of the passive transfer, which is very common method, and usually the endoparasites, they follow this passive transfer method. Now here in this passive transfer method, what happens, see, the host which shows the careless habits, okay, hosts, they shows the careless habits, and due to the careless habits of the host, it is become very easy to the larva of some of the endoparasite to enter inside the body of the host. So there are many ways, for example, contamination or inoculation. So contamination, we study the first thing, that is the contamination. So contamination means what, म्हणजे आपण ज्याला दूषित पाणी, दूषित अन्न म्हणतो ना, असं. मग हा जो काही दूषित अन्न किंवा दूषित पाणी जे असतं, हा होस्ट काय करतो, ते दूषित अन्न खातो. ओके, विदाउट एनी केअर. बघा आपण सुद्धा, दॅट होस्ट मीन्स इट इज यू और मी ऑल्सो. मग बघा तुम्ही किंवा मी, कोणीही हा होस्ट असू शकतो. केअरलेसली खाणं म्हणजे काय, हँडवॉश न करता पटकन घरात गेलं की कोणतेही अन्न खाणं, किंवा कोणतेही फ्रूट्स किंवा काही जर सॅलड असेल तर ते वॉश न करता खाणं, हे ह्याला आपण म्हणतो केअरलेस हॅबिट. सो द पॅथोजेन or the actually the platyhelminthes animal from the platyhelminthes, they directly entered inside the body of the host due to the careless habits of the host itself. Means that host itself is responsible for, or it just allowed the that particular platyhelminthes to enter its own body. तो स्वतः केअरलेस असल्यामुळे किंवा त्याने कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर एंगल्फ केल्यामुळे ते जे पण काही पॅरासाइट्स असतील ते त्या होस्टच्या बॉडीमध्ये एंट्री करणार आहे. सो इट इज अ व्हेरी कॉमन मेथड, मीन्स इट इज द पासिव्ह ट्रान्सफर. तो स्वतः पॅरासाइट एंट्री करत नाही आहे, आपण त्याला होस्ट, आपण म्हणजे फक्त आपण नाही, बाकीचे ॲनिमल्स पण, बाकीचे ॲनिमल इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग त्याला आतमध्ये बॉडीमध्ये घेत आहेत कंटॅमिनेटेड फूड किंवा कंटॅमिनेटेड वॉटरमुळे. ओके, सो अनकुक्ड फूड इज ऑल्सो वन ऑफ द वे. काही कंट्रीजमध्ये अजूनही अनकुक्ड किंवा रॉ फूड खातात, इन्क्लुडिंग दी मीट, म्हणजे ते कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा आपण ज्याला मांसाहार म्हणतो ना, तो मांसाहार काही ठिकाणी अर्धवट शिजवून आणि ते खातात, किंवा मग काही ठिकाणी कच्चं मांस अजूनही खाल्लं जातं. काही आदिवासी जमाती आहेत अशा, त्यांच्यामध्ये अजूनही कच्चं मांस खाल्लं जातं. मग हे जे काही कच्चं मांस खाणारे किंवा अर्धवट शिजलेलं अन्न खाणारे, नुसते मांसच नाही बाकीच्या पण, म्हणजे साधं काकडी, गाजर असे, मग हे सुद्धा अर्धवट शिजलेलं अन्न आपण ज्याला म्हणतो किंवा कच्चं अन्न जर खाल्लं आणि त्या अन्नामध्ये जर हे पॅरासाइट प्रेझेंट असतील किंवा हे जर प्लॅटीहेल्मिंथस प्रेझेंट असतील तर ते त्या होस्टच्या बॉडीमध्ये जातात. म्हणजेच काय, होस्ट स्वतः रिस्पॉन्सिबल आहेत ते पॅरासाइट त्याच्या बॉडीमध्ये घ्यायला. पॅरासाइट स्वतः येत नाही. जसं इथे काय होतं आहे ॲक्टिव्ह ट्रान्सफरमध्ये, द पॅरासाइट इट सेल्फ ट्राय टू एंटर इनसाइड द बॉडी
of the host, and here the careless habits of host are responsible to enter the parasite inside the body. Okay, so the one of the method, that is the contamination. Then the next one, that is the inoculation. Inoculation is the another method. Okay, so these are the methods, or how the parasites, they move from one host to the another host, and for that purpose the egg transfer or infective stage transfer, they shows two different types: active transfer and the passive transfer. So these are the two methods through which the parasite entered inside the body. Okay, so in this video we study the physiological adaptation, in which we cover the protective mechanism, which is of three types: production of mucus, production of anti-enzyme, and renewal of integument. Second thing, osmoregulation. The osmotic pressure is very high inside the body of the parasite as compared with the remaining other environment. Then they are able to remain alive at the pH 4 to 11, and in the low oxygen supply they undergo the process of fermentation, in which the glycogen get converted into lactic acid. Then they shows the neoteny, means the larval stages. Immature stages, they are able to reproduce and form the new generation. Then these animals, they show high fertility, and they produces the large number of the eggs. Then egg transfer and infective stages. The egg transfer or the infective stages transfer takes place by both way, active and the passive transfer. Okay, so we covered in this video all these type of the physiological adaptations which are present in the Platyhelminthes, and that is the parasitic adaptation which is present in the Platyhelminthes. Okay, so in last video we cover morphological adaptation, and in this video we cover the physiological adaptations. Thank you.